नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 47,000 रुपये इतका निधी दिला जाणार. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जवळपास 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर कोणते 19 जिल्हे आहेत ते संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यात तुमचा जिल्हा आहे की नाही हे नक्कीच बघा. तर जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकासह शेती जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला होता. तर इथं बघू शकता, जून ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 23,065 बाधित शेतकऱ्यांना 29,25,61,61,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 47,000 रुपये या दराने मदत देण्यात येणार आहे. मदत मात्र 5,000 पेक्षा कमी नसावी असं शासन निर्णयात स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान कमी दाखवून शासन निर्णयातील मदतीपेक्षा कमी निधी देऊन शेतकऱ्याची बळवण केली जाते असं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी वंचित राहत आहेत. जून ते सप्टेंबर 2024 राज्यात विविध भागात अतिवृष्टीने शेती पिकासह शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला होता. त्यावर तातडीने मदतीची मागणी शेतकरी करत होते. त्यावर अखेर राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण इथे बघूयात. एकूण 4 विभागातील 19 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे तोही बघूयात. जून ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवले होते. या प्रस्तावानुसार 29 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांसाठी 13,01,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 765 शेतकऱ्यांसाठी 36,85,000 रुपये, तर सातारा जिल्ह्यातील 559 शेतकऱ्यांना 90,35,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांना 11,55,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 1,404 शेतकऱ्यांना 1,48,89,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 5,365 शेतकऱ्यांना 7,65,18,000 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 775 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपयाचा निधी इथे मंजूर करण्यात आलेला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,83,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांना 50,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 865 शेतकऱ्यांना 58,42,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 3,36,71,000 रुपये, त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 386 शेतकऱ्यांना 2,87,000 रुपयेचा निधी प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांना 2,67,23,000 रुपये, तर लातूर जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांना 14,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांना 6,64,91,000 रुपये, त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील 51 शेतकऱ्यांना 2,61,000 रुपये आणि नांदेड जिल्ह्यातील 1,887 शेतकऱ्यांना 2,85,03,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे दरम्यान राज्यात जून ते सप्टेंबर 2024 कालावधीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान झाले होते.
शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते, परंतु राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली नाही. आता अखेर निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हे होतं 19 जिल्ह्याचं छोटंसं महत्त्वपूर्ण असं अपडेट. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा जिल्हा आहे की नाही हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.